अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने मी अत्यंत महत्त्वाचा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन उपस्थित करू इच्छितो। अध्यक्ष महोदय, राज्यातील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाअंतर्गत मागील 35 ते 40 वर्षापासून हजारो अर्धवेळ महिला परिचर ग्रामीण आरोग्य सेवेचा कणा म्हणून कार्यरत आहेत। राज्यातील 1839 प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि 10,000हून अधिक उपकेंद्रांमध्ये या महिला प्रत्यक्ष फील्डवर जाऊन वाड्या वस्त्यावर आरोग्य सेविकांना मदतनीस म्हणून महत्त्वपूर्ण सेवा बजावत आहेत। सद्यस्थितीत एका महिला परिचारावर 4 ते 5 गावाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे। कागदोपत्री त्यांची नियुक्ती जरी अर्धवेळ म्हणून करण्यात आलेली असली तरी कामाची व्याप्ती आणि कार्यक्षेत्र पाहता त्यांचा पूर्ण दिवस या कामातच जातो। असं असूनही त्यांना मिळणारे मानधन हे अत्यंत तुटपुंजे असून महागाईच्या काळात त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अशक्य झाले आहे। त्यामुळे या महिला परिचारांचा कामाचा अनुभव आणि सेवा कालावधी लक्षात घेऊन त्यांच्या मानधनामध्ये तातडीने भरीव वाढ करण्यात यावी। तसेच त्यांना केवळ अर्धवेळ न ठेवता पूर्ण वेळ आरोग्य सेविका म्हणून नियमित सेवेत सामावून घेण्यासाठी शासनाने त्वरित धोरणात्मक निर्णय घेऊन कारवाई करावी व योग्य त्या उपाययोजना कराव्या अशी मी मागणी करतो। धन्यवाद।